तिथे वापरलेलं मटेरियल वेगळं असतं, ते तुमच्या जागेत बसणार आहे का, बरं ते किती कॉस्टिंगला त्यांना पडलं. शेवटी तो फोटो आहे. त्यांनी खरं तर खूप मोठी रिस्क घेतली होती. मला सगळं डिझायनिंग आणि एक्झिक्युशन या दोन्ही गोष्टी त्यांनी, त्यामुळे तुम्ही नाही असं स्पष्टही सांगू शकता की नाही आम्हाला तुमचं हे पटलं नाही आहे, हे तुमचं हे जास्त वाटलंय. पण असं बरोबर नाही की तुमचं डिझायनिंग वापरून आम्ही बाहेरनं कोणाकडनं तरी करून देऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अ बिट डिफरंट या आमच्या अनोख्या पॉडकास्टमध्ये, जिथे आम्ही अशा लोकांना भेटतो जे आपल्या क्षेत्रात काहीतरी हटके, काहीतरी खास करत आहेत. आजचा आपला एपिसोड आहे अशाच एका क्षेत्रावर, जे आपल्या दैनंदिन आयुष्याला सुशोभित करतं, जगण्याचा अनुभव अधिक सुखद बनवतं. होय, इंटेरियर डिझाईन. आणि या क्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली, कल्पनांना आकार देणारी आणि जागांना आत्मा देणारी आपल्यासोबत आहेत गायत्री. गायत्री या एक यशस्वी इंटेरियर डिझायनर आहेत, ज्यांनी अनेक घरं, ऑफिसेस आणि कमर्शियल स्पेसेस डिझाईन करून त्यांना सुंदर बनवलं आहे. त्यांचा प्रवास, त्यांची कल्पनाशक्ती आणि इंटेरियर डिझायनर बद्दलच्या ट्रेंड्स याविषयी जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अ बिट डिफरंट मध्ये आज आपण गायत्री यांच्यासोबत समजूया कल्पनांची एक नवी दुनिया. तुम्हाला कधी वाटलं होतं की तुम्ही वेगळ्या क्षेत्रात जाल, पण शेवटी डिझाईनचा वेळ परत तुम्हाला इकडेच घेऊन आले या फील्डमध्ये? नाही, तसं मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की मला डिझायनिंग या क्षेत्रातच यायचं आहे. पण बी.कॉम झाल्यानंतर मग मी डिझायनिंगकडे वळले. जर का मी या क्षेत्रात नसते, तर मग मी अकाउंटंट झाले असते. नाही तर मग कदाचित कथ्थक डान्सर पण झाले असते. हां, त्याच्यामुळे पण आधी ठरवून मी खरं तर मी जनरली 12वी नंतर हे करतात, इंटेरियर करतात. पण मी ग्रॅज्युएशन नंतर इंटेरियर केलं. तुमच्या आता करिअर मधला असा कुठला क्षण आहे की जिथे खऱ्या अर्थाने वाटलं की मी खरंच आता इंटेरियर डिझायनर मी आहे हो, असं झाली. कधी वाटलं? अच्छा, असं ॲक्च्युली काय झालं होतं, खरं डिझायनिंग हे एक थॉट प्रोसेस आहे, थिंकिंग प्रोसेस आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण या क्षेत्रात उतरतो, त्यामुळे पूर्ण तयारीनिशी उतरावं लागतं. हे तर करावंच लागतं. त्याच्यामुळे कसं झालं की पहिले 4 वर्ष मी डिप्लोमानंतर 4 वर्ष मी इंटिरियर केलं. जॉब केला. तिथे प्रॉपर डिझायनिंग, कोटेशन बनवणं वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या. पण हे सगळं झाल्यानंतर खरं तर लक्षात आलं ज्यावेळेला मला साईट मिळाली, 2010 साली मला पहिला क्लायंट मिळाला. त्यांनी खरं तर खूप मोठी रिस्क घेतली होती. मला सगळं डिझायनिंग आणि एक्झिक्युशन या दोन्ही गोष्टी त्यांनी दिल्या. पण ते एक ओळखीचेच होते आमच्या. सो त्यांनी मला डिझायनिंगचं काम दिलं. सो त्यावेळेला मला असं खऱ्या अर्थाने जाणवलं की हां, आता मी काहीतरी माझ्या स्वतःचं चालू करू शकते. सो तसं मला झाल्यावर त्यांचा रिस्पॉन्स काय होता? ॲक्च्युली झाल्यानंतर चांगला रिस्पॉन्स होता त्यांचा. पण काय झालं तिथे गडबड अशी झाली की सगळंच नवीन होतं. ज्यावेळेला आपण या क्षेत्रात उतरतो त्यावेळेला पूर्ण मार्केट कसं आहे, मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे, चांगले वेंडर शोधणं, साईटवरती जाऊन तुम्ही मेजरमेंट्स घेणं, त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं आणि शिवाय लेबर लोकांना पण वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागतं, त्यांच्याशी गोड बोलायला लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी तिथे मला कळल्या. त्या कसं की ज्यावेळेला आपण जॉब करतो त्यावेळेला थोडंसं आपण रिलक्टंट असतो. पण ज्यावेळेला स्वतः काही गोष्ट करायला जातो त्यावेळेला कळतं की नाही हां, हे आपल्याला जमलं पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर खरं तर त्यांना आवडलं. पण खरं सांगायचं तर त्यांचं थोडंसं बजेट हललं. कारण त्यांचा 2 BHK होता. त्यावेळेला सगळं नॉर्मल प्लाय, लॅमिनेट वगैरे सगळं वापरून आम्ही करायचं झालं. पण त्यांना ज्यावेळेला मी सिलेक्शनला गेलो, त्यावेळेला त्यांना ते विनियर आवडले. सो विनियरचं ऑप्शन म्हटल्यानंतर विनियर एक तर महाग येतं, त्याच्यावरती ते पॉलिशिंग करणं ह्या पण गोष्टी येतात. सो हे झाल्यानंतर थोडंसं त्यांचं बजेट वाढलं. बजेट वाढल्यामुळे मी त्यांना कन्व्हिन्स केलं की असं असं सगळं आहे आणि त्यांनाही थोडीशी आयडिया होती. त्यांनी मला भासवलं की हां, मी कन्व्हिन्स झालोय. पण ठीक आहे झालं ते. तुम्ही असं कधी नवीन एक डिझाईन बनवलंय आणि लगेचच त्याच्यात परत चेंज करावंसं वाटलंय तुम्हाला केल्यानंतर सुद्धा, की नाही आता ह्याच्यापेक्षा हे चांगलंय मग परत करूया, असं काही झालंय? परत करूया असं नाहीये. ज्यावेळेला आपण डिझायनिंग करताना प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन देणं किंवा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स देणं. अचानक काहीतरी सुचतं, नाही आणि हो. हे आता करायला पाहिजे, हे असं करायला होतं. पाहिजे. म्हणजे साईटवरती गेल्यानंतर प्लॅनिंग झालेलं असतं, डिझायनिंग झालेलं असतं, त्याचं अप्रुव्हल पण क्लायंटकडनं आपण घेतलेलं असतं. त्याप्रमाणे क्वांटिटी काढून मटेरियल पण पोहोचलेलं असतं. पण कधी-कधी साईटवरती अशी कंडिशन येऊ शकते, की आता हे डिझाईन इथे नाही छान वाटत आहे. मग आपण थोडासा काहीतरी ह्याच्यामध्ये बदल करूया. मग ही गोष्ट इथे लावायची तर ही गोष्ट इथे लावूया आणि तिथे काहीतरी वेगळं ॲडिशनल करूया किंवा मग इथे मध्ये प्लेन केलं तिथे ग्रुप्सच डिझाईन टाकूया. सो असं होऊ शकतं. क्लायंटला पटवायला किती त्रास होतो मग हे?
नाही हे समजून सांगायला. हो हो हे समजून थोडा त्रास होतो, पण क्लायंट जर का तेवढा इंथू असेल, हम्म. समोरनं त्याच्याकडनं पण चांगला रिस्पॉन्स आला तर तो ॲग्री होतो. अदरवाईज मग नाही, मग आम्हाला हे करायला लागतं की ठीक आहे, जे आपण चाललेलो थॉट प्रोसेसने तेच जाऊयात. कारण तसा खूप कमी वेळ आली आहे खरं तर, कारण डिझायनिंग सबमिट करताना क्लायंटची आवड लक्षात घेऊनच आपण खरं तर डिझाईन हे करतो, आणि त्यांची आवड प्लस त्यांच्या रिक्वायरमेंट्स, ते खरंच तिथे डिझाईन गरजेचं आहे का. कधी कधी क्लायंटही आम्हाला सांगतात जागेवरती गेल्यानंतर की मॅडम आपण इथे हे नको, मग हे असं करूया का, आम्हाला हे आवडलंय, हे आपण तिथे लावूया का. मग आम्ही म्हणतो की ते खरंच तिथे गरजेचं आहे का, ते खूप गॉडी होईल, नाहीतर ते खूप डल वाटेल. सो असं आम्ही पण क्लायंटला कधी कधी सुचवतो. म्हणजे ते दोन्ही बाजूने होऊ शकतं डिझाईन चेंज करणं हे. जर तुम्हाला फक्त 3च रंग वापरून अख्खं घर डिझाईन करायचं असेल तर कसे कराल, आणि ते रंग कोणते असतील? हां, सो 3 रंग करायचा असेल तर पहिला तर ऑफ व्हाईट, प्लेन व्हाईट पण नाही, प्लेन व्हाईट शक्यता कमी, पण प्लेन ऑफ व्हाईट किंवा पर्ल कलर. पण हे सुद्धा कलर कुठे अप्लाय करायचा आहे त्यावरती सुद्धा असणार आहे. पण मी फर्स्ट प्रेफरन्स त्याला देईन. दुसरा म्हणजे पेस्टल ब्लू. जो ब्लू कलर मुळातच हा कसा की रिलायबिलिटी आणि ट्रस्ट ह्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे पेस्टल ब्लू त्यातली थोडीशी लो सॅच्युरेशन ह्यू असलेली किंवा एक सेटल शेड आहे, त्याच्यामुळे ती छान वाटते. आणि ज्यावेळेला व्हाईट आणि ब्लूचं कॉम्बिनेशन येतं त्यावेळेला ओशन आणि स्काय या दोन्हीचं तिथे व्हिज्युअलायझेशन होतं. त्यामुळे ते दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर ती स्पेस जेव्हा दिसते किंवा तिथे क्रिएट होणारा जो ॲम्बियन्स असतो तो असा एकदम म्हणजे वा 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 असं छान वाटतं. ते असं ह्यूज वाईड फ्रेश असं दिसतं. त्याच्यामुळे त्या 2 शेड्स मला आवडतील. आणि तिसरी शेड म्हटलं तर आजकाल ट्रेंडमध्ये आहे जी बेज कलर. बेज कलर ही अशी शेड आहे की ती कुठल्याही कलर बरोबर मॅच होते, कुठल्याही कलर बरोबर ती जाऊ शकते. तर तुम्ही रेड बेज म्हटलात किंवा येल्लो मँगो कलर बेज म्हटलात तरी ती छान दिसते, किंवा ऑलिव्ह ग्रीन बेज ते पण कॉम्बिनेशन छान दिसतं. व्हाईट ऑफ व्हाईट बरोबर तर ती जातेच जाते. सो तिसरी शेड मला ती आवडेल यूज करायला. सो तिन्हीचं मिळून जे कॉम्बिनेशन होईल ते अप्रतिम, मला आवडतं. म्हणजे तुम्ही कधी असा प्रोजेक्ट केलाय की ज्याची क्लायंटची स्टाईल खूपच वेगळी होती पण ते सगळे समजून तुम्ही एक वेगळं काहीतरी केलं, असं काही झालंय? आणि जे क्लायंटला त्यातनं पण आवडलं, ते पण आवडलं, असं काही? हां, तसं झालंय. आपण एक क्लायंट आहेत की ज्यांची आधी भिडेबाग होती. सो त्यांचं आता वरती टेरेस रेस्टॉरंट आपण केलंय. सो तिथे 17,500 स्क्वेअर फुटाचं टेरेस आहे, ओपन टेरेस आहे, काहीच नाहीये मध्ये. पिलर्स जे आहेत ते फॅब्रिकेशनमध्ये, पण वरती त्यांचे सोलर पॅनल्स आहेत, रूफ आहे सोलर पॅनल्स आहेत, फक्त तेवढेच आहे, म्हणजे साधे पत्रे आणि रूफ पॅनल्स वरती. सो तिथे आम्हाला रेस्टॉरंट, डायनिंग, बँक्वेट हॉल आणि लॉन एरिया, पार्टी एरिया असं सगळं आम्ही तिथे क्रिएट केलं आहे, पण ते विलेज स्टाईलमध्ये. कारण आधी त्यांची भिडेबाग होती त्यामुळे त्यांना तीच थीम वरती अप्लाय करायची होती. सो त्यांच्याकडे आधी बाग वगैरे असल्यामुळे त्यांच्याकडे गायी वगैरे पण भरपूर आहेत. सो त्यामुळे जे रॉ मटेरियल आम्हाला लागणार होतं ते बऱ्यापैकी तिथे अवेलेबल होतं. सो आम्ही विचार केला की त्यांच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे तेच रियूज करून त्याच्यावरती थोडीशी ट्रीटमेंट करून आपण ते वापरूयात. सो जांभा दगड तिथे वापरलाय. जांभा दगड वापरून जे वुडन पॅलेट्स असतात जे पॅकिंगला वापरतात ते आम्ही वापरलेत भिंती उभी करण्यासाठी. आणि त्याच्यावरती आपण रफ टेक्स्चर सिमेंट वॉल कशी असते तशी उभी केली आहे, जेणेकरून त्याला एक विलेज थीम येईल. आणि तिथल्या ज्या खिडक्या आहेत, छोट्या छोट्या देवळ्या क्रिएट केल्या ॲज अ विंडो, जाळी वगैरे वापरून. त्याच्या बाजूने फुलांचे, या पूर्वीच्या काळात वेली वगैरे काढायचे, घरांवरती असायचे घरांमध्ये. सो त्या वेली, माझी एक वॉल आर्टिस्ट आहे मैत्रीण आहे, तर तिने बाय हँड त्या काढल्यात तिथे. सो अशी आम्ही तिथे विलेज स्टाईलची थीम आहे ती केली आहे. नंतर लाकडी जुने वासे असतात ते वापरलेत, गवताच्या पेंड्या असतात वाळलेल्या ते बनवून झोपड्या तयार केल्यात, 4 हट्स तयार केल्या ज्याच्या आतमध्ये 10 ते 12 जणांचं राऊंड सिटिंग आहे, खाली बसून जेवणाचं. हां, आणि ते टेबल जे मधोमध आहेत त्यातला मधला सेंटरचा जो भाग आहे तो असा रोटेट होतो, तो फिरतो. सो हे त्यांना जास्ती आवडलं होतं. आणि त्यांच्या त्या हट्सना आम्ही नद्यांची नावं दिली आहेत, 3 का 4 हट्स आहेत, सो त्यांना नद्यांची नावं दिली आहेत. सो अशी एक थीम आम्ही तिथे केली. आणि त्यांची एक मोठी ह्यूज वॉल आहे, बँक्वेट हॉल त्यांचा आधीचा जो आहे त्याची एक मोठी ह्यूज वॉल आहे, ती पेंट करायची होती, पण त्याचा थोडासा कॉस्ट सेव्हिंग या खर्च जास्ती जात होता. म्हणून आम्ही काय केलं, शेड वापरलं तिथे. भिंत जनरली जमीन शेणाने सारवायचे, आम्ही तिथे भिंत सारवली आहे. थोडेसे 2 इन्ग्रेडियंट्स आम्ही त्यात ॲड केले
आणि मग ती भिंत शेणाने सारवली. ती परत परत सारवावी लागते? नाही, कारण ते रूफच्या अंडर असल्यामुळे तिथे हां. सारखं ऊन, पाऊस काही लागत नाही, पाणी लागत नाही. त्याच्यामुळे ते काय खराब होत नाही. जर का पाणी पडलं, तर इश्यू येतो. पण ते कव्हर्ड असल्यामुळे तिथे पाण्याचा इश्यू नाही. जोरात पाऊस झाला तर तिथे पाणी येतं. पण ते त्याच्यानंतर वर्षातनं एकदा सारवायला काय हरकत नाही. कारण त्यांच्याकडे तशी टीम आहे. शेणही इझिली अवेलेबल होतं त्यांच्याकडे. तशी माणसंही आहेत. त्याच्यामुळे मग ती आम्ही आयडिया केली, की आपण ती शेणाने सारवूया. सो तो इतका छान इफेक्ट येतोय आणि नॅचरल ग्रीन किंवा शेवाळी रंग असा तिथे मस्त आला आणि त्याच्यात ती व्हाईट ऑइल पेंटने तुला मगाशी म्हटलं तसं मैत्रिणीने तिथे वेली हो. वगैरे काढल्यात. त्यामुळे ते असं छान वाटतं बघायला. आणि हो. दुसरं सांगायचं म्हणजे असं की रेस्टॉरंट एरिया आणि पार्टी एरिया. सो 2 वेगळा करण्यासाठी आम्ही मध्ये पार्टिशन उभं केलंय. सो त्या पार्टिशनमध्ये एका बाजूने आम्ही काय केलंय, की तिथे खूप लोकं येतात. सो त्यावेळेला असं होतं की मराठी 12 महिने ह्यांचा खूप ट्रेंड होता. सो मराठी 12 महिने असे छोट्या कटआउट्सवरती आम्ही कॅनव्हास पेंटिंग करून कॅलिग्राफीमध्ये मराठी सणांची, मराठी महिन्यांची नावं लिहिली आहेत. आणि कॅनव्हासमध्ये जे मराठी महिन्यांमधले आपले जे महत्त्वाचे सण असतात, ते पेंट केलेत. त्याची विनायलवरती प्रिंट काढून ते तिथे आम्ही पेस्ट केलेत. सो ते ओके. एक थोडंसं वेगळं तिथे झालं होतं. त्यामुळे क्लायंट पण तेवढे एन्थुसियास्टिक होते. त्यांनाही ह्या हां. सगळ्या गोष्टी आवडल्या. सो समोरचा क्लायंट जर का तेवढा असेल, तर आपण करायला काहीही करू शकतो. आणि तिथे ज्या वापरलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या आम्हाला सुद्धा नव्याने एक्सप्लोर करायला मिळाल्या त्यांच्या मदतीने, की त्यांनाही त्यातल्या काही गोष्टींची माहिती होती. काही गोष्टी आम्ही नव्याने शोधल्या. त्याच्यामुळे मग त्यांनाही ते छान वाटलं आणि आम्हालाही मजा आली ते काम करताना. म्हणजे खास आहे की क्लायंटची डिमांड आहे पाहिजे तशी, क्लायंट पण तसा पाहिजे, क्लायंटही तर तसे आम्ही काही पाहिजे. करू. हां, आम्ही काही करू शकतो. येस. तुम्ही डिझाइन करताना वास्तुशास्त्राप्रमाणे काही बघता आणि त्याचा कसा उपयोग होतो? बेसिकली वास्तुशास्त्रवरती कोणाची किती श्रद्धा आहे, त्याच्यावरती खरं या प्रश्नाचं उत्तर आहे. पण बेसिक गोष्टी आम्ही बघतो. पूर्व पश्चिम पाहिजे, ईशान्येला देवघर पाहिजे, आग्नेयाला अग्नी पाहिजे. ह्या गोष्टी बघतो. पूर्व पश्चिम झोपायचं, दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. या बेसिक गोष्टी फॉलो करतो. पण जर का समोर क्लायंटने डिमांड केली, की आम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे बघायचं तर मग हो, मग पण वास्तुशास्त्राप्रमाणे आपण सगळंच्या सगळं नाही, जमतं? नाही. सगळ्या गोष्टी आता फ्लॅट या कन्सेप्टमध्ये होत नाही. आपण बंगला जरी बांधायचा म्हटला, तरी इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. पण जेवढ्या शक्य असतात, तेवढ्या आपण करतो. बंगला पूर्ण बांधून करायचा असेल तर. फ्लॅट सिस्टीममध्ये आपण करू शकतो, पण मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, की तुम्हाला मग टॉयलेट अख्खं कधी-कधी चेंज करावं लागतं. सो ते शक्य नाहीये ना. कारण ज्या सिस्टीमप्रमाणे तो हे बांधलाय, हो. जिथे टॉयलेट असायला पाहिजे, तिथनं काढून आपण दुसरीकडे करायचं आहे. पूर्ण सिव्हिल स्ट्रक्चरच तसं चेंज होतं. सो ते होत नाही. त्याच्यामुळे मग त्याला पर्याय म्हणून आपण दुसरं काय करू शकतो किंवा बेसिक अगदी ज्या गोष्टी नॉमिनल फॉलो करणं गरजेचं आहे, तेवढ्याच आपण फॉलो करतो. पण मग असं कधी कोणी आलंय की नाही मला करायचंच आहे बाबा काहीतरी, हो, काहीही करा पण मला आता हे द्या? रिसेंटच एक झालं होतं. दिवाळीच्या आधी, गणपतीच्या आधी एक 2 BHK केला होता. त्यांचं एंटायर फ्लोरिंग चेंज करायचं होतं विथ सिव्हिल चेंजेस. फ्लोरिंग चेंज केलं, ओटा, किचन सगळं काढायचं होतं. सगळं काढलं, बांधलं, झालं. टॉयलेटही चेंज केलं, टाईल्स, कमोड सगळं चेंज केलं. वॉटरप्रूफिंग वगैरे सगळं करून दिलं. ते झाल्यानंतर आता हँडओव्हरला जस्ट एक 8-10 दिवस राहिले होते. पेंटिंग आणि थोडीफार फिनिशिंगची कामं चालली होती. सो त्यांची एक मैत्रीण त्यांच्याकडे आली. ती वास्तुशास्त्रवाली होती. सो तिने काय-काय त्यांना सांगितलं, हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे. मग तिने अख्खं टॉयलेट चेंज करायला सांगितलं. सो त्यांच्याकडे 2 टॉयलेट होते. पण काय झालं, टॉयलेटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर कमोड लेफ्ट साईडच्या वॉलवरती होतं, जे राईट साईडच्या वॉलवरती पाहिजे होतं. असं त्या वास्तुशास्त्राच्या मैत्रिणीने तिला सांगितलं. सो ते माझ्याकडे आले, की नाही, आपल्याला तो बदल करावा लागणार आहे. मी म्हटलं, मी करून देईन. तुम्हाला हँडओव्हरला मला 10 दिवस आहेत. 10 दिवसानंतर तुम्हाला घर द्यायचं आहे. तुम्ही शिफ्ट होणार आहात, कारण ते रेंटच्या घरामध्ये राहत होते. त्यामुळे त्यांना ते लिमिटेड होतं ना तिथे. म्हटलं, तुम्ही शिफ्ट झाल्यानंतर पण काम चालू होणार, कारण इथून पुढे 15 ते 20 दिवस मला ते सगळं अल्टरेशनला लागणार आहेत. सो ते चालणार आहे का? कारण त्याच्यामुळे तोडफोड होणार. कारण ऑब्व्हियसली टॉयलेटमध्ये दरवाजा ज्या भिंतीवरती उघडतो तिथे पुढे कमोड होता, पण तो त्यांना दुसऱ्या बाजूला पाहिजे होता. मला दरवाजा पण चेंज करायला लागणार होता. सो सगळंच ना चेंज करणं आणि प्लंबिंग फ्लोरिंगमधनं गेलेलं असतं. सो फ्लोरिंग पण काढणं आलं. तर ते तसं दिलं आम्ही करून. मग टॉयलेट चेंज केलं, भिंत तोडली, दरवाजा इकडचा इकडे घेतला, ती परत तिथे ब्रिक वॉल बांधली, वॉटरप्रूफिंगमधलं ते पायपिंग चेंज केलं. या सगळ्याच गोष्टी आल्या. सो दिलं चेंज करून.
कधी कधी असं होतं की क्लायंट इतके हे होतात की नाही आम्हाला पाहिजे, आणि कसं आहे की वास्तुशास्त्र म्हटल्यानंतर त्यांना काय सांगितलं जातं की त्याला काही पर्यायच नसेल तर मग करून देणं भाग आहे, पण मग त्याचं तुम्हालाच म्हणजे नंतर क्लायंटलाच हेडेक होतो ना, शेवटी कॉस्ट पण जाते, वेळही जातो, हेडेकही होतो. पण इफ दे आर ओके देन वी आर ऑल्सो ओके. आम्हाला करून द्यायला काहीच हरकत नाही. डिझाईन मधली अशी कुठली गोष्ट की जी क्लायंटला चुकीच्या पद्धतीने समजते? पिंटरेस्ट आणि गुगलवरचे इमेजेस जे येतात ज्या प्रमाणात आता चाललेत ना, की काही ओपन केले की तुम्हाला इंटेरियर झालेलं दिसतंय तिथे, मग क्लायंट येऊन म्हणतात आम्हाला हे असं पाहिजे, आम्हाला हे असं करायचंय. अरे तसं नाही होत. ती जागा वेगळी, तुमची जागा वेगळी, तिथे आजूबाजूचं सराउंडिंग वेगळं असतं, साईजेस वेगळ्या असतात, तिथे वापरलेलं मटेरियल वेगळं असतं, ते तुमच्या जागेत बसणार आहे का, बरं ते किती कॉस्टिंगला त्यांना पडलं. शेवटी तो फोटो आहे, तो एडिट करून फोटोशॉपमध्ये छान रंगवून तुम्हाला दाखवला जातो, ते त्याच्यावरती येतं. सो तसं ते प्रॅक्टिकली तिथे पॉसिबल होणार आहे का, हा विचार कधी कधी काही काही लोक करत नाहीत, आणि मग ते असं म्हणतात की आम्हाला द्या. आणि मग समजा आम्ही नाही केलं तर मग काय कॉन्ट्रॅक्टर आहेत, कार्पेंटर्स आहेत, मग ते त्यांच्याकडे जातात, हे करून द्या आम्हाला. मग कार्पेंटर ते देतात करून, पण मग नंतर त्यांना रिअलाइज होतं की अरे नाही हे चुकीचं आहे, जे बघितलं ते हे नाहीये. हा तर ते हे नाहीये, हे काहीतरी वेगळंच झालंय, हे काहीतरी भयंकरच झालेलं आहे. त्याच्यामुळे मग ते चुकीच्या पद्धतीने समजते, आणि लोक असा गैरसमज करून घेतात की इंटेरियर डिझायनरला जास्त पैसे का द्यायचे, बिकॉज काही पर्सेंटेज आम्ही त्याच्याआधी चार्ज करतो, ते का असतात हे समजून घेत नाहीत लोक. सो उगाच त्यांना पैसे का द्यायचे असा असतो. पण असे माझ्याकडे 2-3 क्लायंट आहे की आधी कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं आहे, ते मी नीट करून दिलेलं आहे, म्हणजे आमच्या मित्र कंपनीमधलेच आहेत, मग त्यांना नाही कसं म्हणणार ना. तो म्हणा ए दे ना करून, म्हटलं ते कसं नाही म्हणणार, मग ते दिलं करून. पण मग ते असं होतं की तुम्ही आधी का नाही विचारत. कॉन्ट्रॅक्टरला त्यांना काय माहिती असतं, तुम्ही पिक्चर दाखवलं तर त्याप्रमाणे करून देणार. तिथे मटेरियल काय वापरलंय, कसं वापरलंय, किती वापरलंय, ह्या सगळ्याला साईट सुपरविजन लागतं, सुपरवायझर लागतो तिथे, आणि मटेरियल तेवढं व्यवस्थित वापरलं जातंय का तेही बघायला लागतं. सो ह्या गोष्टी जे असतात त्या कराव्या लागतात, ते एका थॉट प्रोसेसने जातात. सो ते डिझायनरला कळतं. त्यामुळे एक्सपिरियन्स शिवाय जाऊ एक्सपिरियन्स शिवाय जायचं नाही. आणि कसं असतं की क्लायंटला त्याचा हेडेक असतो, कारण कार्पेंटरला काही हवं असेल तो डिरेक्टली जाऊन दुकानात आणू शकतो का, नाही आणू शकत. तो तुम्हाला सांगणार की मला खिळा पाहिजे, मला हिंजेस आणायचे आहेत, मला ते हँडलच आणायचं आहे, मला हे लागतंय, मला सिमेंटच लागतंय, मग तो तुम्हाला 4 वेळा फोन करणार. त्याच्यामुळे तो तुम्हाला शेवटी हेडेक होतो. तर तुम्ही एक प्रॉपर इंटेरियर डिझायनर हायर केला तर तुम्हाला तुमचा वेळ, कष्ट, पैसा हे सगळं वाचतं, जे पाहिजे ते मिळेल, आणि जे पाहिजे ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळतं. म्हणजे ह्याच्यात नुसतेच पैसे जातील नाहीत. हा नुसतेच पैसे जातील. कदाचित तो कार्पेंटर फार छान असेल, तो करूनही देईल, पण शेवटी तुम्हाला तो हेडेक होतो ना. आणि बरं त्याने प्रॉपर मटेरियल वापरलं आहे का हे पण तुम्हाला चेक करावं लागतं. तुम्ही त्याला काम सांगून ऑफिसला जाणार, दिवसभर कोण लक्ष ठेवणार त्याच्याकडे, ह्या पण गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुम्ही एक प्रॉपर डिझायनर हायर करणं इज मस्ट. तुम्ही इतिहासातली अशी कुठली जागा आहे की जी तुम्हाला जर डेव्हलप करायला मिळाली असती, डिझाईन करायला मिळाली असती तर केली असती? कुठली अशी जागा आहे? मला काय आवडेल? राजवाडा करायला आवडेल. जसा आता विश्राम बागवाडा वगैरे आहे तसा राजवाडा, पेशव्यांच्या काळातला. येस, तो मला डिझाईन करायला आवडेल. अशी जागा मिळाली तर मी नक्कीच ते करेन. जे प्रॉपर जुनं आढे वगैरे असायचे, लाकडी सागवानी खांब, त्याच्यावरती कोरीव काम केलेलं, त्या छोट्या छोट्या देवळ्या, त्या खिडक्या महिरपी असलेल्या, आणि त्याच्यावरती छोटंसं बारीक नक्षीकाम असलेल्या काही फरशा किंवा भिंतीवरती काढलेले ते चित्र असं. ओके, म्हणजे तुमचा हिशोबाने तुमचा राजवाडा असा टाइप मध्ये? माझा राजवाडा तसा असेल. हो. ओके. कारण नॉर्मली कसं आहे की आजकाल फ्लॅट सिस्टीम आणि बंगलो सिस्टीम मध्ये अशा थीमने कोणी जात नाही. म्हणजे जरी आवडतं तरी ते कॉस्ट इफेक्टिव्ह, एकतर खिशालाही परवडलं पाहिजे ना ह्या सगळ्या गोष्टी. पण मला जर का असा चान्स मिळाला तर मला आवडेल करायला. जर आपल्याला फ्लॅट मध्ये राजवाड्याचा फील द्यायचा असेल तर काय करू शकतो? फ्लॅट मध्ये राजवाड्याचा फील आपण देऊ शकतो. छोटे छोटे मोल्डिंग्स, देवळ्या, आजकाल एवढे त्याच्यामध्ये प्रकार आलेत, किंवा त्याच्यासाठी लाकूडच वापरलं पाहिजे असंही काही नाही. त्याला एक सप्लिमेंट मटेरियलचे ऑप्शन्स पण आलेले आहेत की जे आपण वापरू शकतो. सो ते वापरून पण आपण फ्लॅटमध्ये करू शकतो राजवाड्या स्टाईल. तो फील आर्चेस वगैरे देणं. हो हो, तो फील आपण पण श्रीमंत आहोत. हो हो, असं आपण नक्कीच दाखवू शकतो. फक्त त्याच्यासाठी थोडेसे पेशन्स आणि ऑब्व्हियसली बजेट.
या गोष्टी पाहिजे. श्रीमंत पेशवे दाखवायचे तर तेवढं तर पाहिजे. थोडंसं करायला लागणार. करायलाच लागेल. असा कुठला प्रोजेक्ट आहे जो फेल झाला तुमच्याकडनं पण त्याचा धडा कायम स्वरूपी कानाला खडा? नाही, प्रॉपर प्रोजेक्ट विषयी असं नाही सांगता येणार, पण सुरुवातीच्या काळामध्ये काय करायचे, मी आधी डिझायनिंग द्यायचे आणि प्लॅन पण मेजरमेंट घेऊन आल्यानंतर प्लॅन देताना पण आम्ही 2 किंवा 3 ऑप्शन असे द्यायचो. सो क्लायंटला ते आवडायचं की बाबा आपल्याला 2-3 ऑप्शन्स आपल्या घराचे मिळाले. सो प्लॅन आणि कोटेशन, डिझाईन प्लस कोटेशन असं द्यायचो. मग नंतर ते प्रोजेक्ट मिळतीलच असंही नाही. त्यातनं मला बाहेरनं कळलं होतं की काही दोघा-तिघांनी माझंच डिझायनिंग वापरून त्यांचं घर केलं, म्हणजे त्यांचं इंटेरियर करून घेतलं. सो ते मला जरा कुठेतरी वाईट वाटलं की अरे आपण एवढे कष्ट घेतोय, आपण त्यांच्यासाठी डिझायनिंग बनवून देतोय आणि मग त्यांनी दुसऱ्याकडनं तुमचं काय हो असेल, नाही असेल, जे काही उत्तर असेल ते तोंडावरती तुम्ही सांगू शकता. वाईट वाटणं साहजिक आहे, ठीक आहे, वाईट वाटू शकतं सुरुवातीच्या काळात. आता नाही ऐकायची ही सवय झालेली आहे, त्यामुळे तुम्ही नाही असं स्पष्टही सांगू शकतात की नाही आम्हाला तुमचं हे पटलं नाही आहे, हे तुमचं हे जास्त वाटलंय. पण असं बरोबर नाही की तुमचं डिझायनिंग वापरून आम्ही बाहेरनं कोणाकडनं तरी करून घेऊ. सो ह्याला अर्थ नाही. त्यामुळे ते थोडंसं मला जरा वाईट वाटलं होतं. मग तेव्हापासून मी ठरवलं की वाच आता ही माझी सेवा बंद करायची आणि मग आधी आम्ही आता कोटेशन देतो. साईटवरती मेजरमेंट घेऊन आल्यानंतर कोटेशन देतो. कोटेशन अप्रूव्ह झालं, काही त्याच्यामध्ये प्लस मायनस करायच्या असतील गोष्टी त्याही आपण करतो. ते झाल्यानंतर मग प्लॅन, मग डिझायनिंग, असं सगळ्या गोष्टी, म्हणजे ही प्रोसेस आपण फॉलो करतो. कारण कोटेशन पास असेल, गोष्टी अप्रूव्ड झाल्या की मगच आपण प्लॅनिंगकडे वळतो. आणि साईट व्हिजिटचे वगैरे आपण असे वेगळे चार्जेस घेत नाही. त्यामुळे साईट व्हिजिटला जाताना किंवा तिथे काय फार रिक्वायरमेंट्स जाणून घेणं असेल, थोडीफार कन्सल्टन्सी करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑनसाईट करतो. त्याचे वेगळे काय चार्जेस लागत नाही. त्याच्यामुळे ते मला त्यावेळेला हे झालं होतं की नाही आता कानाला खडा. आता कानाला खडा. पहिले प्लॅन वगैरे आता कोणालाही द्यायचा नाही. 70च्या दशकामध्ये असं कुठलं डिझाईन आहे की जे आता तुम्हाला ट्रेंडमध्ये आणावं असं वाटतंय आणि का? 70च्या दशकाला की व्हायब्रंट कलर्स मध्ये खूप बऱ्याच ठिकाणी असे वापरले जायचे. राऊंड कॉर्नर्स किंवा टीव्ही युनिटचं लेज केली आहे, ड्रॉवर्स केलेत, ते पूर्ण राऊंडच केलेत. त्याच्यामध्ये व्हायब्रंट कलर्स किंवा मग रस्टिक लुक. सो हा जो ट्रेंड आहे तो मला परत आणायला आवडेल. कारण व्हायब्रंट कलर कसे थोडेसे हाय एनर्जी देणारे असतात किंवा हॅपनिंग असतात. त्यामुळे ते घरामध्ये एक वेगळंच चैतन्य तयार होतं. त्यामुळे ते मला आवडतील. आणि रस्टिक लुक म्हणजे ते केव्हाही ऑल टाईम फेवरेट स्टाईल आहे ती माझी. त्याच्यामुळे मला ती आवडते. त्याच्यामध्ये म्हणजे पाईन वूड कुठेतरी यूज केलं आहे किंवा एखादी वॉल तशीच ठेवायची असेल तर त्याच्यावर टेक्स्चर करण्याच्या ऐवजी मी ब्रिक वॉल तशीच ठेवेन किंवा सिमेंटची वॉल रफ असते ती तशीच ठेवेन. ते छान वाटतं. असं कुठलं डिझाईन आहे की जे तुम्ही पहिलं वेगळंच वाटलं होतं, आयडिया खूप वेगळी होती, नंतर वेगळीच झाली, असं काही झालंय? असं खरं तर झालेलं नाही आहे की आम्ही ठरवली होती एक आणि झाली आहे दुसरी. असं खरं तर नाही नाही, म्हणजे झालं. एक वेगळं वाटलं होतं की एवढं वाटणार नाही चांगलं, पण हे खूपच भारी झालं, हे असं वाटलं नव्हतं की एवढं चांगलं होईल, असं पण वाटलं नव्हतं, पण हे खूपच जास्ती चांगलं झालं. डहाणूकर कॉलनीमध्ये एक फ्लॅट केला होता तसं म्हटलं तर. तिथे काय झालं होतं, तिथे मधलं पार्टिशन आम्हाला एक करायचं होतं आणि देवघर मॉडर्न स्टाईलने करायचं होतं. त्यामुळे तिथे आम्ही विचार केला होता त्याप्रमाणे सगळं केलं. पण ते झाल्यानंतर इतकं छान वाटलं की तिथे ॲक्रेलिकची जाळी, मग ॲक्रेलिकमध्ये कटआउट करून आम्ही ओम लावला. असं म्हणजे थोडंसं मॉडर्न स्टाईलने देवघर केलं. जनरली देवघर म्हटल्यानंतर की कसं कॉम्पॅक्ट रेडीमेड देव्हारा, लाकडी किंवा वरनं थोडंसं त्याला कळस किंवा कमान वगैरे असलेलं असं. पण तसं यूज न करता आम्ही पहिल्यांदा तो ट्राय केला की तसं थोडंसं जरा मॉडर्न पद्धतीचं देवघर करूया आणि ते झालं. ते छान वाटलं. पार्टिशनमध्ये पण जनरली मला स्ट्रेट लाईन्स जास्ती आवडतात की स्ट्रेट लाईन्समध्ये आपण नॉर्मली सगळं एक छान दिसलं पाहिजे. पण तिथे आम्ही थोडंसं क्लायंट थोडासा उत्सुक किंवा जास्त हे असल्यामुळे आम्ही तिथे थोडंसं तिरप्या लाईन्स, पाईन वूड, मग थोडेसे कटआउट्स किंवा जे बॉक्स केले होते ते पण वेगळ्या शेपमध्ये केले. सो ते मला थोडासा डाऊट होता की हे झाल्यानंतर कसं दिसेल. आपण करतोय खरं, पण ते एक्झॅक्ट झाल्यानंतर दिसणार कसं आहे. थोडंसं व्हिज्युअलायझेशन असतं, पण ते ऑब्व्हियसली नंतर झाल्यानंतर ते छान वाटलं. ते क्लायंटलाही आवडलं. त्यांच्याकडे येणाऱ्या पूजेच्या दिवशी गेस्टना सुद्धा ते आवडलं. त्यांनीही ॲप्रिशिएट केलं. सो ते छान वाटलं. लोक कुठल्या गोष्टींवरती नको तेवढे पैसे होत होतात डिझाईन बघून? त्यात मला एक सांगायचं असं की स्पेस सेव्हिंग
आजकाल खूप व्हिडिओज आलेत स्पेस सेव्हिंगवरती, की तुम्हाला फोल्डेबल टेबल मिळेल किंवा तुम्हाला बेड अख्खा डबल बेड वॉलवरती जाईल हो. आणि तो परत खालती येईल. पण काय आहे, इझिली ॲक्सेसिबल आहे ते, नो डाऊट. पण तुमच्या डे टू डे लाईफमध्ये किंवा डेली रुटीनमध्ये तुम्हाला किती जमणार आहे, की तो बेड होता तसाच परत वरती जागेवर न्यायचा आणि तो हम्म. परत खाली आणायचा. आपण म्हणजे उठलो की आवरतो आणि निघालो कामाला. सो त्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये एक तुमची ॲक्टिव्हिटी ॲड होते, की हम्म. तुम्हाला ते हे करा. त्याच्यासाठी लागणारा मेकॅनिझम, ॲक्सेसरीज, हार्डवेअर, चॅनल्स या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. कारण ते जेवढं स्मूथ फंक्शनिंग करणार असेल तेवढेच ती तुमची कॉस्ट वाढते, तेवढंच तुम्हाला तिथे हार्डवेअर लागतं. सो ह्या गोष्टींवरती जर गरज असेल, खरंच जागा नसेल, तर ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं ठीक आहे. पण ते जागा आहे, पण मला आवड आहे, हम्म. उगाच फॅड आहे, आत्ता फॅशन आहे, ट्रेंड आहे म्हणून मी ते करायचं. सो ते करायच्या आधी मला असं सांगायला आवडेल, की आधी खरंच त्याचा विचार करा. तिथे बजेट घालवण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या कुठल्यातरी एका गोष्टीवरती ते पैसे युटिलाइज करू शकता. ते बजेट तुम्ही तिथे युटिलाइज करू शकता. सो तिथे उगाचच पैसे घालवण्यापेक्षा स्पेस सेव्हिंगवरती नो डाऊट काही ठिकाणी ते छान इम्प्लिमेंट होतं, पण तिथे कॉम्पॅक्ट फ्लॅट्स असतील तर ते गरजेचं आहे. बट अदरवाईज ते नाही केलं तर जास्त चांगलं आहे. कारण विचार तसा करायला हरकत नाही, की खरंच मी उठल्यानंतर तो बेड व्यवस्थित मी ठेवणार आहे का वर? किंवा मी ते फोल्डेबल टेबल मी परत करणार आहे. कारण टेबल म्हटलं की आपल्याला तो सतत लागतो खाली. किचनमध्ये Yes. करायचं जरी म्हटलं तरी सुद्धा, की मला सतत काहीतरी ठेवायला लागतं किंवा ब्रेकफास्ट काउंटर आहे माझा. पण तो मला लागणार आहे सारखा. मग मी तो सारखा उघड-बंद किती वेळा करणार आहे? Yes. त्यामुळे तोही एक विचार करून मग तिथे जायला हरकत नाही, स्पेस सेव्हिंग करायला हरकत नाही. पण खरंच स्पेस सेव्हिंग करता करता तुमची ॲक्टिव्हिटी एक वाढतीये हे पण एक लक्षात घ्यायला पाहिजे. हो. असं कुठलं डिझाईन आहे की जे तुम्हाला पहिले असं भयंकर वाटलं की का म्हणजे ह्याच्यावर पैसे का खर्च करतात लोक एवढे, तरी सुद्धा चालू आहे आणि हे? तरी सुद्धा हां. ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे भयंकर असं नाही. डिझायनिंग एक कसं एक स्टोरी असते. तर कुठल्याही डिझायनिंगच्या मागे स्टोरी असते. एक थॉट प्रोसेसने आपण ते डिझायनिंग करत असतो. त्यामुळे काही डिझाईन्स खूप छान असतात, अमेझिंग असतात. पण विचित्र किंवा वेगळे असेही म्हणू शकतो आपण. भयंकर असं नाही मला कधी वाटलं. पण दुसरं असं की सांगायचं म्हणजे असं की टीव्ही सीरियल्स आपण आजकाल बघतो. टीव्ही सीरियल्समध्ये खूप छान फ्लॅट्स, बंगलोज असे दाखवतात. पण तिथे त्या बघून मला असं कधी-कधी वाटतं की अरे का? म्हणजे कारण हॉलमध्ये टीव्ही वॉलवरती लावलेला असतो, सोफा असतो. सोफ्याची बॅक साईड टीव्हीकडे असते. जनरली आपण सोफ्यावर बसून टीव्ही बघतो. तसं सिटिंग अरेंजमेंट कधी दिसत नाही. सो 1-2 वेळेला मला असं झालं की अरे का? म्हणजे सोफ्यावर बसल्यानंतर ते टीव्हीकडे बघणार कोण आहे? मग तो सोफा ठेवलाय का तिथे? मग टीव्ही बघायचा असेल तर मग तो सोफा काय फिरवायचा का? असं मला कधी-कधी प्रश्न पडतो की का? असं का केलंय त्याच्यामध्ये? मग तुम्ही दाखवा पण लॉजिकली दाखवा. ते एक झालं आणि दुसरं भयंकर वाटणारी गोष्ट म्हणजे जे 3D फ्लोरिंग असतं. ते मला भयंकर वाटतं. म्हणजे कधी-कधी ते डॉल्फिनच असतात. मग पाणीच खालनं जातं. मग डॉल्फिन इकडनं तिकडे उड्या मारतोय वगैरे. ते मला भयंकर वाटतं, की असं नाही ना. म्हणजे फ्लोरिंगमध्ये असं नाही. तुम्ही ते वॉलपेपर वगैरे दाखवा ते ठीक आहे. वॉलवरती वी कॅन अंडरस्टँड. पण ते फ्लोरिंगमध्ये असं दाखवणं मला ते जरा कधी-कधी बाथरूममध्ये पण ते असतं. म्हणजे जनरली टॉयलेटमध्येच लावलं जातं ऑब्व्हियसली. पण ते तरी मला ते भयंकर वाटतं. मला ते नको वाटतं, की नको. तसं नाही. तसं ओके. नसायला पाहिजे. आता जर तुम्हाला एखादा चान्स मिळाला की एखाद्या सेलिब्रिटीचं घर करायचं आहे, डिझाईन करायचं, तर ते कोणाचं करायचं? छान प्रश्न आहे हा सेलिब्रिटीचा. तसे खूप सेलिब्रिटीजचे करायचे आहेत. पण मी असा काही स्पेसिफिकली कोणाच्या संदर्भात विचार नाही केलाय. पण मला आवडणाऱ्या सेलिब्रिटीजचं म्हटलं तर मराठी इंडस्ट्रीमधले सुबोध भावे आहेत, संकर्षण कराडे आहेत आणि जे स्वीट कपल आहे, प्रिया बापट आणि उमेश कामत. ह्या लोकांची मला घरं डिझाईन करायला आवडतील. कारण ते दोघे जे कपल आहेत ते इतके हॅपनिंग आणि इतके छान आहेत. सतत नवीन-नवीन काहीतरी ट्राय करत असतात. ट्रॅडिशनल तरीसुद्धा त्यांचा मॉडर्न लूक किंवा मॉडर्न राहण्याचा जो म्हणजे ट्रेंडप्रमाणे चालण्याचा जो हे आहे, जी पद्धत आहे. सो तिथे त्यांच्या घरामध्ये एक छान फ्युजन होऊ शकतं ट्रेडिशनल प्लस मॉडर्न लिव्हिंग स्टाईल्स. सो त्यांचं घर मला करायला आवडेल. आणि सुबोध भावेंचं म्हणाल तर त्यांच्या बोलण्यावरनं किंवा ह्याच्यावरनं वाटतं की ते खूप वाचत असतील आहेत. त्यांची शब्दसंपत्ती एवढी आहे आणि त्यांच्याकडे तेवढं शब्द सामर्थ्य पण आहे की कुठले शब्द कधी कसे वापरायचे. हेच मी संकर्षण कराड यांच्या बाबतीत पण म्हणेन. कारण त्यांच्या कविता इतक्या छान आहेत
की त्या मला भयंकर आवडतात. मी माझ्या 1-2 कार्यक्रमात त्यांच्या कविता मी स्वतः सादरही केल्या होत्या. सो असं मला त्या दोघांची गाणं. आणि हिंदीमध्ये? हिंदीमध्ये तर अक्षय कुमार. कधी चान्स मिळेल माहिती नाही, पण अक्षय कुमारसाठी छोटासा एक व्हिला त्याच्यासाठी डिझाईन करून द्यायला आवडेल, जिथे सगळ्या अमेनिटीज असतील त्याच्यासाठी. ऑब्व्हियसली आत्ताही त्याच्या घरात सगळ्या अमेनिटीज असणार आहेत, पण त्या थोड्याशा कदाचित मॉडर्न स्टाईलच्या किंवा ह्याच्या असतील, पण तरी सुद्धा मला त्याच्यासाठी घर डिझाईन करून द्यायला आवडेल. इन जनरल तुम्ही काय टिप्स द्याल सगळ्यांसाठी की युजफुल आहे बाबा, तुम्ही पण या गोष्टी करू शकता घरामध्ये? राईट. तसं टिप्स म्हणाल तर कसं असतं की आपल्या घरामध्ये सनलाईट, म्हणजे आम्ही प्रेफर करतो की जेवढा नॅचरल सनलाईट तुमच्या घरामध्ये येईल तेवढा जास्ती छान आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण कर्टन्स किंवा हे यूज करतो त्यावेळेला कर्टन अशा पद्धतीने तुम्ही चूज करू शकता की जेणेकरून ओपन राहिले तर त्यातनं नॅचरल सनलाईट तुमच्या घरामध्ये येऊ शकतो. नंतर इंडोर प्लांट्स पण आजकाल खूप छान छान आलेले आहेत. सो इंडोर प्लांट्स पण आपण ठेवू शकतो घरामध्ये, की ज्यांना कमी पाणी पण ते कलरफुल पॉट्समध्ये असतात. सो ते छान वाटतात घरामध्ये ठेवलं की एक वेगळाच फ्रेशनेस घरामध्ये येतो. सो ते एक करू शकतो आपण. आणि नंतर दुसरं असं म्हणूयात की आपण घरच्या घरी जर का तुमच्याकडे कोणी आर्टिस्ट असेल किंवा जे डुडल आर्ट करते किंवा कोणी वॉल आर्ट करतात, आजकाल बरेच छोटे छोटे व्हिडिओज आणि या गोष्टी येत असतात. सो त्याच्या छोट्या छोट्या फ्रेम्स करून तुम्ही तुमच्या एखाद्या वॉलवरती सुद्धा तुम्ही त्या लावू शकतात, की जेणेकरून एक वेगळाच ॲक्सेंट तुम्हाला फील होईल घरामध्ये. सो ते पण एक छान होऊ शकतं घरामध्ये. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट कुठे करायचा लोकांनी? माझा नंबर मी इथे डिस्प्ले करणार आहे. आमचं इंस्टाग्राम पेज आहे गायत्री.अलंकृती या नावाने, आणि फेसबुक पेजही आहे अलंकृती इंटेरियर्स या नावाने. सो नक्कीच आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करा. आमची टॅगलाईन आहे एथिकली क्रिएट्स एस्थेटिक्स. धन्यवाद मॅडम आमच्या शोमध्ये आल्याबद्दल. येस. आणि खूप कमी वेळात बऱ्याचशा इंटेरियरसाठीच्या डिझाईनच्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्यात. सो बघू आता त्या इम्प्लिमेंट करून तुम्हाला पण लोक कॉल करतील अशी अपेक्षा करतो. येस. आजच्या या प्रवासात आपण डिझाईन मागच्या विचारांना, कल्पनांना आणि त्यातून घडणाऱ्या सुंदर अनुभवांना स्पर्श केला. गायत्री मॅडम यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला कळलं की इंटेरियर डिझाईन ही केवळ सजावट नसून ती एक जीवनशैली आहे. तुम्हालाही डिझाईन विषयी काही प्रश्न असतील किंवा कल्पना असतील तर आमच्याशी नक्की शेअर करा. पुढील एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया एका नव्या हटके विषयासह. तोपर्यंत अ बिट डिफरंट ऐकत राहा आणि जगण्याचा प्रत्येक कोपरा खुला करा. धन्यवाद.